आता जे ऍक्टिव्हली तमाशाच्या फडांमध्ये काम करणारे कलावंत आहेत ते त्यांच्याबरोबर मी कामच करू शकत नाही, मला हे नाटक चालवायचं असतं. पण त्या बाईसाठी ती नाहीये, ती सहज करते, हे तिचं रोजचं काम आहे. त्याला भरपूर असं वाटायचं पण की यार हे थोडंसं मला असं होत नाहीये सर. आणि जेव्हा ते बंद होतं कम्प्लिटली तेव्हा हु आर यू, म्हणजे जशा फडावर तालमी होतात की कोणतरी भाजी कापतंय, कोणतरी तिकडे फोडणीला घालतंय, कोणतरी चपात्या लाटतंय, आणि ज्या गोष्टी त्यांना तिथे बोलाव्याशा वाटत नाही, ज्या गोष्टी आम्ही रंगमंचावरती उभा राहून त्यांच्या वतीने बोलतोय असं त्यांना कुठेतरी वाटतं. मंडळी नमस्कार, मी संतोष खामगावकर. माय महानगर लाईव्हवर तुमचं नेहमीप्रमाणे स्वागत आहे. निमित्त आहे ओके हाय एकदम. अर्थात तुम्हाला वाटलं असेल ओके म्हणजे नक्की मला काय म्हणायचं आहे. तर मंडळी, गोष्ट आहे नाटकाची आणि त्यातल्या त्यात वगनाट्याची. महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्राला वगनाट्याची एक आगळी वेगळी परंपरा लाभलेली आहे. असंच एक वगनाट्य आज आपल्यासमोर रंगमंचावर घडतंय, ज्याचं नाव आहे ओके हाय एकदम. आणि या निमित्तच आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी या नाटकाची टीम आलेली आहे. या तर भेटूयात, पाहूयात कोण कोण आलेत आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी. तर सर्वात पहिल्यांदा मी निर्मातीचीच ओळख करून देतोय, जी या नाटकाची मुख्य अभिनेत्री पण आहे, जिचं नाव आहे सावित्री मेधातुल. सावित्री, तुझं खूप खूप स्वागत आहे. दिग्दर्शकाच्या भूमिकेत, खरं तर लेखकही म्हणायला पाहिजे, या नाटकाचे लेखक आणि दिग्दर्शक गणेश पंडित, आणि मुख्य अभिनेत्याच्या भूमिकेमध्ये आपल्याला आज भेटायला आलेले आहेत वैभव सातपुते. तुमचं दोघांचंही खूप खूप स्वागत आहे. बरं, ओके हाय एकदम असं फिलिंग तुम्हाला कुठून आलं बुवा? ते फिलिंग ॲक्च्युली सावित्रीला आलं होतं पहिल्यांदा, त्यामुळे तीच सांगेल, कारण तिच्यापासून सुरुवात झाली. तिला असं वाटलं की काहीच ओके नाही आहे, म्हणून मग ओके हाय एकदम या नावाने नाटक करूया, म्हणून त्या नाटकाचा जन्म झाला ॲक्च्युली. सो ॲक्च्युली लेखक म्हणून माझं नाव लागत असलं तरी या नाटकाची मूळ जन्मदात्री आमची निर्मातीच आहे. हा, एक तिच्याच कडून. हा, म्हणजे मला हे समजून घ्यायचं आहे की जन्मदात्री तू म्हणालास त्याप्रमाणे तू संशोधन केलंयस लावणी किंवा तमाशाचं. हे काय आहे एक्झॅक्टली, आम्हाला समजून घ्यायचं आहे, दर्शकांना सांगायचं आहे. सो मी 2005 पासून लावणी आणि तमाशा कलावंतांबरोबर काम करते, संशोधन करते. आत्ता महाराष्ट्रात पारंपरिक 2 फॉर्म्समध्ये लावणी केली जाते, एक संगीतबारी थिएटर आणि एक तमाशा, जो फडाचा तमाशा आहे. आणि ह्या दोन्ही कला प्रकारांमध्ये, दोन्ही फॉर्म्समधल्या कलाकारांबरोबर मी काम करते. त्यांच्याबरोबर मी कोलॅबरेशन्स केलेली आहेत यापूर्वीसुद्धा. एक संगीतबारी नावाचंच एक नाटक मी केलं होतं, जे संगीतबारीतल्या कलाकारांना घेऊन केलेलं. आणि लावण्यवती आणि आता ओके हाय एकदम हे तमाशातल्या कलाकारांबरोबरचं कोलॅबरेशन आहे. आणि आयडिया इज की ज्या कलाकारांबद्दल आपण बोलतोय, ज्या कला प्रकाराबद्दल आपण बोलतोय, त्या कलाकारांना सुद्धा हे स्टेज उपलब्ध करून दिलं पाहिजे. कारण बरेचदा असं होतं की तुम्ही एखाद्या कला प्रकाराबद्दल बोलता, पण जेव्हा तुम्ही त्याचं एखादं नाटक बनवता, फिल्म बनवता, तेव्हा ॲक्च्युली ज्यांची ती गोष्ट असते ते खूप एलियनेट होतात त्या कामातून. तर तसं न करता एक इन्क्लुझिव्ह स्पेस क्रिएट करायची की जिथे दोन्ही प्रकारचे, म्हणजे मी किंवा आमची टीमही आणि तमाशातले कलावंत ह्यांनी सगळ्यांनी मिळून एकत्र काम करता येईल का, असं एक मनात आयडिया होती. आणि ॲक्च्युली ओके हा एकदमची सुरुवात झाली, मी जसं म्हटलं, मी 2005 पासून ह्या लोकांबरोबर काम करते आणि करोनाच्या काळातही मी सतत त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये होते. आणि तेव्हा ना ऑफकोर्स सगळेच जण एक वेगळ्या क्रायसिसमधनं जात होतेच, जो फायनान्शियल सोशल क्रायसिस होता, जगभरात होता. पण तमाशा आणि लावणी कलावंतांबरोबर काम करताना मला असं जाणवलं की त्यांचा जो एक स्ट्रगल होता तो आर्थिक आणि सामाजिक ह्याच्या पलीकडे एक आयडेंटिटी क्रायसिस होता. कारण की जर तुम्ही स्वतःला एखाद्या पर्टिक्युलर आर्ट फॉर्मने आयडेंटिफाय करत असाल की मी तमाशा कलावंत आहे, आणि जेव्हा ते बंद होतं कम्प्लिटली तेव्हा हु आर यू,
आणि हा पण एक क्रायसिस मला दिसला जेव्हा मी त्यांच्याशी बोलायचे, त्यांच्याबरोबर काम करत होते. आणि मला असं वाटलं की ही सगळी जी गोष्ट आहे ना, ही सगळी जी गोष्ट आहे ह्याच्याबद्दल काहीतरी बोललं गेलं पाहिजे, हा अनुभव कुठेतरी शेअर केला गेला पाहिजे. आणि तेव्हा क्षीरसागर आपटे फाउंडेशनची एक छोटीशी फेलोशिप अनाऊन्स झाली की करोनामधल्या एक्सपिरियन्सवर वेगवेगळ्या क्षेत्रातल्या कलाकारांनी एक काहीतरी ओरिजिनल काम क्रिएट करा, अशी की ज्याच्यामुळे आपण हे जे काय घडलंय त्याची पूर्णतः विसरूया नको, पण ते एक वेगळ्या प्रकारे आपण प्रोसेस करूया, अशी ती एक फेलोशिप होती. आणि त्या फेलोशिपसाठी म्हणून मी ॲक्च्युली ह्या प्रोजेक्ट सुरुवात झाली तेव्हा या प्रोजेक्टचं नाव करोनाचा तमाशा असं होतं. आणि मी ते स्क्रिप्ट रायटिंगचं ॲप्लिकेशन पाठवलं होतं आणि ती फेलोशिप मला मिळाली तेव्हा सुधाकर पोट्टे, जे गणेश बरोबरचे को रायटर म्हणून ज्यांना क्रेडिट आहे या नाटकाचं, सुधाकर दादा हे गेली कित्येक वर्ष वगनाट्य लिहित आहेत, पारंपरिक तमाशा कलावंत आहेत. आणि सुधाकर दादांनी, मी आणि माझी एक मैत्रीण शर्वरी शास्त्री, आम्ही तिघांनी मिळून एक स्क्रिप्ट डेव्हलप केलं. आणि मग पुढे त्या स्क्रिप्टला एडिनबरो फ्रिंज फेस्टिवलची आणि एक फेलोशिप मिळाली, ज्याच्यामुळे मला ते स्क्रिप्ट, मला दिसत होतं की हे स्क्रिप्ट एक व्यावसायिक नाटक बनायचं पोटेन्शियल आहे याच्यात, आणि त्यामुळे आपल्याला ही गोष्ट अधिकाधिक लोकांपर्यंत नेता येईल. आणि ती गोष्टच आहे तमाशातल्या फडाची. आणि जरी ती तमाशातल्या फडाची असली तरी ती इट हॅज अ युनिव्हर्सल अपील. सो ती प्रत्येकाला आपली वाटेल अशी गोष्ट आहे. आणि म्हणून मग मी ते गणेशकडे आले आणि मग आम्ही त्याचं व्यावसायिक नाटकात रूपांतर केलं. आणि जेव्हा ते व्यावसायिक नाटकात रूपांतर झालं तेव्हा त्याचं नाव ओके हाय एकदम असं झालं त्या प्रोजेक्टचं नाव. गणेशकडे दिग्दर्शकाची पण सूत्र आली, म्हणजे लेखनामध्ये तर योगदान होतंच, पण ज्या वेळेला गणेशने दिग्दर्शन करायचं ठरवलं तेव्हा काय वेगळं त्यामधून लोकांसमोर मांडायचं आहे असं ठरलं? म्हणजे दिग्दर्शकाच्या भूमिकेतून तू बोलावंस. वेगळं म्हणजे बेसिकली दिग्दर्शन या नाटकाचं सगळ्यात कठीण काम होतं असं मला वाटलं. कारण नाटक पाहिल्यानंतर लक्षात येईल की हे दोन वेगवेगळे फॉर्म्स एकत्र केलेलं नाटक आहे. हे धड वगनाट्य कम्प्लीट 100% आहे का तर तसंही नाही, किंवा धड नॉर्मल नाटक जसं असतं तसं आहे का तर तसंही नाही. हे दोन वेगवेगळे फॉर्म्स एकत्र झालेलं नाटक आहे. म्हणजे यात राजा, प्रधान आणि सेवक वगैरे ही जी वगनाट्यात नेहमी असणारी जी कॅरेक्टर्स असतात ती सुद्धा आहेत. आणि त्याचबरोबर ही एका फडातली मालकीण, ती फड चालवणारा मॅनेजर, तिच्याबरोबर असणाऱ्या इतर नर्तकी आणि बाकीच्या गोष्टी, तर ह्या गोष्टी सुद्धा त्यात आहेत. या दोन्ही गोष्टी एका नाटकात एकत्र करून मांडायच्या होत्या. त्यात परत त्यांच्या मूड्समध्ये आणि त्यांच्या इतर गोष्टींमध्ये सुद्धा फरक आहे. जसं वगनाट्याचा एक स्वतःचा स्पीड आहे, स्वतःची एक एनर्जी आहे, किंवा स्वतःची एक पारंपरिक पद्धत आहे. त्यांचं टायमिंग, त्यातले पंचेस, त्यातला ह्युमर आणि स्टायलायझेशन, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्यांची विषय मांडण्याची एक वेगळी पद्धत आहे. तर या नाटकाचं मूळ त्याचा म्हणजे या नाटकात दोन्ही गोष्टी एकत्र करायच्या होत्या. यातला जो ह्युमर आहे, म्हणजे लोकनाट्याची जी स्टाईल आहे, त्यांचा जो स्वतःचा स्पीड आहे, त्यांची गोष्ट किंवा मुद्दा मांडण्याची जी पद्धत आहे, तर या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. आता या दोन्ही गोष्टी एकत्रच मांडायच्या होत्या आणि त्या एकाच नाटकात मांडल्या गेल्या पाहिजेत. प्लस त्या दोन्ही गोष्टी एकत्र आहेत असं न वाटता ती एक सलग गोष्ट आहे असं वाटलं पाहिजे. हा मूळ असलेला त्यातला हे त्यातलं चॅलेंज होता माझ्यासाठी. त्यात एक मोठं अजून चॅलेंज होतं, ते म्हणजे यात खरेखुरे तमाशा कलाकार आणि इकडचे आपले शहरी मॉडर्न थिएटर करणारे लोक, या दोघांना एकत्र एका गोष्टीत एक गोष्ट त्यात बांधणं हे सुद्धा तितकंच डिफिकल्ट होतं. पण त्या दोन्ही गोष्टी साकार झाल्या याचं सगळ्यात मोठं कारण असं आहे की एकतर या नाटकाची तालीम आम्ही जशी तमाशाच्या फडावर जशा नाटकाच्या तालमी होतात, वगनाट्यांच्या तालमी, तशी केली. म्हणजे आम्ही साधारणपणे 11 जूनला सावित्रीच्या घरी सगळे जमलो
आणि 11 जुलैला आमचा पहिला प्रयोग झाला कोरोनाचा तमाशा या नाटकाचा. म्हणजे फक्त एका महिन्यामध्ये? हा, एका महिन्यात. पण मजा अशी आहे की तो 1 महिना आम्ही सगळे सामान सुमान घेऊन, कपडे लत्ते घेऊन हिच्या घरी गेलो आणि 11 जुलैचा प्रयोग झाल्यानंतर आम्ही सामान सुमान घेऊन आमच्या घरी गेलो. सो 1 महिना हे निवासी शिबिर होतं. नाही, निर्माती सहनशील आहे. हिच्यापेक्षाही महत्वाची गोष्ट तिच्या घरचे जास्त सहनशील. तिचा नवरा, तिचा मुलगा, तिच्या घरी काम करणाऱ्या तिच्या मेड्स, म्हणजे त्यांना तर हॅट्स ऑफ आहे. त्या जवळपास आत्ता अशी अवस्था आहे की आमच्या म्हणजे आमच्या नाटकात कुठली रिप्लेसमेंट करायची असेल तर त्यांच्यापैकी कोणी करू शकतो. हा, अशा इतपत अवस्था आहे. त्यामुळे म्हणजे जशा फडावर तालमी होतात की कोणतरी भाजी कापतंय, कोणतरी तिकडे फोडणीला घालतंय, कोणतरी चपात्या लाटतंय आणि तिकडनं धावत येतात आणि आपल्या रोलसाठी उभे राहतात, आपले डायलॉग म्हणतात आणि परत आपल्या कामाला धावतात. अशा अवस्थेत आम्ही नाटकाची रिहर्सल ऍक्च्युली तो तमाशाचा फड आहे आमचा. म्हणजे इतपत की ज्या दिवशी आमचा प्रयोग झाला आणि आम्ही सगळे आपापल्या घरी गेलो तर त्या दिवशी मग तिने तिच्या फर्निचरची सगळी अरेंजमेंट अगोदर जशी होती तशी केली आणि आम्हाला फोटो पाठवले की फडाची अरेंजमेंट बदलली आहे. असं इतपत तो फड होता आमच्यासाठी. तर या सगळ्या गोष्टीत ती एक गंमत होती. त्यामुळे ते शक्य झालं. 1 महिना एकाच गोष्टीत राहणं, त्याच लोकांबरोबर जेवणं खाणं, त्यामुळे प्रत्येकाचे प्लस पॉईंट्स काय आहेत, मायनस पॉईंट्स काय आहेत हे कळत होतं. मग त्याच्यावर काम करणे आणि बाकीच्या गोष्टी साध्य करणे हा एक मुद्दा होता. दुसरी गोष्ट, तमाशा कलाकारांची एनर्जी म्हणजे हा एक वेगळा प्रकार आहे की त्या कलाकारांची एनर्जी ही साधारण आपल्याकडच्या 4-5 कलाकारांना एकत्र आणल्यानंतर त्यातला एक माणूस उभा राहतो. इतक्या एनर्जीचे आणि इतके काय म्हणतात ना, इतके उत्स्फूर्त असलेले लोक आहेत की म्हणजे त्यांना तुम्ही फक्त विषय देता आणि ते बोलत सुटतात त्याच्यावर. मग इथे जुगलबंदीच आहे आपल्या नेहमीच्या रंगमंचावरच्या कलाकारांची आणि जुगलबंदी होऊ नये यासाठी एक वेगळी मेहनत मला घ्यावी लागली. म्हणजे तुला तुझं दिग्दर्शकीय कौशल्य पूर्णपणे पणाला लावावं लागलं. दिग्दर्शकीय, मॅनेजरियल असं बऱ्याच गोष्टीतलं कौशल्य माझं पणाला लागलं. पण या नाटकाने दिग्दर्शक म्हणून, लेखक म्हणून, इव्हन माणूस म्हणून मला जी मदत केली ना ते आयुष्यभर विसरण्यासारखं नाही. त्यामुळे एक नवीन अख्खा विषय माझ्यासमोर ओपन झाला. अदरवाईज आपल्याला तमाशाचा फड, तमाशा म्हटल्यानंतर जनरली आपल्याकडे मराठी सिनेमांमध्ये लावण्या दाखवतात तेवढाच तमाशा असतो असं आपल्याला वाटतं, पण तसं नाही आहे. लावणी हा त्यातला एवढासा भाग आहे. बाकी तमाशा जनरली 7-8 तासाचा तमाशा असतो आणि साधारण 200-300 लोकांना त्यात सामावून घेईल एवढा मोठा तमाशाचा ग्रुप असतो. त्यामुळे त्या मालकांना जे तमाशाचे फड चालवतात त्या सगळ्यांना खरंच दिलसे सलाम आहे. कारण त्यांच्यामुळे आज एवढ्या लोकांची पोटं भरली जातात. आणि दुसरी गोष्ट, 7-8 महिने हा अख्खा सीझन एवढ्या लोकांची जबाबदारी घेऊन ते चालवणं, त्यात लॉस होतात, प्रॉफिट होतात, जे आपल्याकडचं गणित आहे नाटकांचं. पण नाटकाचं गणित त्यातल्या त्यात जरा थोडं कमी इकॉनॉमिक्स आहे त्याचं, पण तिकडे सॉलिड आहे. म्हणजे ते एवढ्या लोकांना घेऊन 7-8 महिने ट्रॅव्हल करत राहणं, त्यांच्या राहणं खाणं या सगळ्या गोष्टी बघणं हे शक्य नाही आहे प्रॅक्टिकली. कारण आत्ता आम्ही म्हणजे ही आमची तमाशाची फडाची मालकीण आणि हीच नाटकात सुद्धा तमाशा फडाच्या मालकिणीचाच रोल करते. त्याच्यामुळे त्यातून आता ना काही लोकांना कळायला लागले, अरे बापरे तमाशा असा असतो का. म्हणजे आम्हाला प्रयोग झाल्यानंतर लोक येऊन विचारायला लागलेत की तमाशा, अरे आम्हाला माहितीच नसतं तमाशात असं सगळं. सो हे खरं तर नॉलेज किंवा हे ज्ञान देणं, लोकांपर्यंत पोहोचवणं. कारण तमाशा हा आपल्या संस्कृतीचा म्हणा किंवा महाराष्ट्रीयन पद्धतीचा एक अविभाज्य घटक आहे जो आत्तापर्यंत आपण मांडत आलोय किंवा म्हणत आलोय. पण तरीसुद्धा महाराष्ट्रातल्या साधारण अर्ध्याहून जास्त जनतेला तमाशा नक्की कसा असतो हे माहिती नाही. ही खंत आहे. तर ते निदान काही लोकांपर्यंत तरी पोहोचवायचं भाग्य आमच्या नशिबात आलं या नाटकामुळे. त्यामुळे बरं वाटतंय. बरं वैभव,
गणेश पंडित सारखा दिग्दर्शक त्याच्या हाताखाली काम करणं म्हणजे मजा असते, गंमत असते की मग तुझा अनुभव काय? सगळ्या गोष्टींचा मिलाप असा तो दिग्दर्शक आहे. आता बोलच म्हणजे तो मजा पण तो मजा घडवूनही आणतो, तो मजा घेतो पण, मजा करतो पण, प्रचंड सिरियसही आहे. कामाच्या बाबतीत डिवोशनने काम करतो, मन लावून काम करतो आणि सगळ्यांचा विचार करून काम करतो. निर्मात्याच्या पैशांचा विचार करून काम करतो, टीमच्या सगळ्या मॅनेजमेंटचा विचार करून काम करतो. खूप छान माणूस आहे. त्याचं माझं हे त्याच्याबरोबरचं दुसरं नाटक आहे. त्याच्या अगोदर मी एक नाटक केलं होतं, त्याचे फार प्रयोग झाले नाही, पण तेव्हाचा सुद्धा मला अनुभव त्याचा खूप सुंदर आहे. त्यामध्येही काही मोठे मोठे नामवंत कलाकार होते, त्यांनासुद्धा तो कसा ॲडजस्ट करून तालमी करत होता हे मी माझ्या डोळ्यांनी समोर पाहिलेलं आहे. आणि ते सुद्धा ते ॲडजस्ट करत असताना खूप असं पेशन्स ठेवून तो असं शांतपणे निवांतपणे काम करायचा. आणि जेव्हा ते न आलेल्या लोकांकडनं जेव्हा आउटपुट यायचं नाही, तेव्हाचा तो जो भडकलेला गणेश पंडित पण मी पाहिलेला आहे. आतासुद्धा आम्ही पाहिलेलं. पण इथे कसं व्हायचं की इथं जनरली मुंबईतले कलावंत फार, मला असं वाटतं 10% वगैरे असते, 90% माणसं ही तमाशा कलावंतच होती. तर त्यामुळे त्यांच्या कलेनं तो घ्यायचा. असं व्हायचं की त्यांच्या कलेनं घेऊया. त्याला भरपूरदा असं वाटायचं पण की यार हे थोडंसं मला असं होत नाही आहे सण, पण तरीसुद्धा तो स्वतःला शांत करायचा की गणेश पंडित आपल्याला शांत बसायचं, आपल्याला त्यांच्या पद्धतीने या त्यांच्या कंसातल्या कलेनं घेऊन गोष्टी दिसायच्या तुम्हाला? दिसायच्या. मला दिसायच्या, रादर मॅडमना पण दिसत असतील म्हणा. आमच्यामध्ये त्या गोष्टी आम्ही बोलायचो पण, चर्चा पण करायचो. आम्हा तिघांचा व्हॉट्सअपवरती ग्रुप पण आहे. नाही, तो फक्त तिघांचाच असण्यामागे कारण काय? असं काही कारण असं नाही, विनाकारण असंच तो विनाकारण ग्रुप आहे आणि आम्ही त्याच्यावरती चर्चा करतो. म्हणजे एक रादर की एक मुंबईतला एक कलावंत म्हणून मीच पहिला या टीमला जॉईन झालो. गणेश दादा, सावित्री मॅडम. तर आमच्या तिघांची एक चर्चा व्हायची की मुंबईमध्ये आपल्याला हे नाटक करायचे तर साधारणतः इथं एक कशा पद्धतीने थिएटर चालतं किंवा काय. जो माझा जो काही थोडा अनुभव आहे, त्यांचा मोठा अनुभव आहे, त्या गोष्टी आम्ही तिथे शेअर करायचो की यांना आपण कशा पद्धतीने हँडल करायचं किंवा काय. या गोष्टी आम्ही त्या ग्रुपवरती आम्ही शेअर करून देन मग तिथे ती सगळी चिडचिड आणि तो सगळा राग व्यक्त होताना दिसायचा. तर सावित्रीच्या भूमिकेबद्दल कळलं, हां. तुझ्या भूमिकेबद्दल जाणून घ्यायचं, काय आहे भूमिका तुझी? मी या नाटकामध्ये आता जनरली वगनाट्य म्हटल्यावरती लोकांमधलं नाटक असतं. लोकांमधलं नाटक म्हणून आपण त्याला लोकनाट्य म्हणतो. सध्याची जी सरकारी यंत्रणा आहे, सरकारची जी काही राज्य परिस्थिती आहे, त्या सरकारचं रिप्रेझेंटेशन करणारं कॅरेक्टर मी करतोय. मी सरकार म्हणून या नाटकामध्ये वावरतो. तर कोरोना काळामध्ये लोककलावंतांची, लोकनाट्यातल्या सर्व कलावंतांची, रंगकर्मींची जी काही सगळी उपेक्षा झाली होती, त्यांना सरकार कशा पद्धतीने हतबल करत होतं, रादर ते मुद्दामून करत होतं किंवा नव्हतं करत, हा एक तो संशोधनाचा विषय असं आपण म्हणूयात. पण तरीसुद्धा जर कलाकारांच्या जागी राहून जर आपण विचार केला तर त्यांच्या किती हाल अपेष्टा झाल्या, त्यांना काय काय गोष्टींना फेस करावं लागलं, ह्या गोष्टी सरकारपर्यंत येतात. मी एक ते कॅरेक्टर जे करतोय सरकारचं, तर माझ्यापर्यंत आल्यानंतर देन मग मला काय रिअलाईज होतं, ह्या सगळ्या गोष्टी ह्या नाटकातून मांडलेल्या आहेत माझ्या कॅरेक्टर. अच्छा, तुम्हाला सगळ्यांनाच प्रश्न आहे की याच्यामध्ये तुम्ही काही कलाकार आपले नेहमीचे रंगमंचावरचे घेतलेले आहेत, या व्यतिरिक्त महत्त्वाची खास बाब म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये लावणीतले आणि तमाशातले कलाकार. ही संकल्पना मूळची कुणाची? का असं करावं असं वाटलं? का हा मिलाप करावा असं वाटलं? जिची संकल्पना आहे तिच्या हातात माईक दिलाय. सो जसं मी आधी म्हटलं की माझ्या कामात रेप्रेझेंटेशन ह्याच्याबद्दल मी बऱ्यापैकी सेन्सिटिव्ह आहे. आणि आता ज्यांची गोष्ट आपण सांगतोय, त्यांना तिथे स्थान देणं हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं. आणि आता सुधाकर दादा, सीमाताई हे जे आमच्या नाटकातले कलावंत आहेत, ह्यांच्याबरोबर मी बरीच वर्ष काम करते, मी आधीपासून काम करते. आणि आता त्यांची गोष्ट सांगायची, पण तुम्ही काहीतरी वेगळेच कलाकार घ्यायचे ज्यांना हा लाईफ एक्सपिरियन्सच नाही आहे, अशा कलाकारांना घेऊन तुम्ही ते नाटक बनवायचं आणि ज्यांची गोष्ट आहे ते कुठेतरी वेगळीकडेच राहून जातात, हे काही गणित मला पटत नव्हतं. आणि त्यामुळे जेव्हा हा प्रोजेक्ट सुरू झाला तेव्हा माझ्या डोक्यात ही क्लॅरिटी होती की आपण असा काहीतरी एक ग्रुप फॉर्म करू की ज्याच्यात तमाशातले कलावंतांनी, म्हणजे त्यांची कहाणी त्यांच्या जुबानी असं असल्यासारखं त्या नाटकाला एक थोडा वजन मिळालं पाहिजे. आणि असं कोलॅबरेटिव्ह स्पेस, इन्क्लुझिव्ह स्पेस आपण क्रिएट करता आली पाहिजे. त्यामुळे ही अट खूप आधीपासून होती.
ह्या प्रोजेक्टमध्ये की तमाशा कलावंतांच्या बद्दल आपण हे नाटक करतोय तर ती त्यांना घेऊनच करायचंय. उलट आय वुड से की मुंबईतले कलावंत घेणं किंवा घ्यायचे किंवा नाही घ्यायचे आणि ते घ्यायचे तर का घ्यायचे, तर हा विचार हा नंतर आला आणि इट वॉज बिट ऑफ अ प्रॅक्टिकल थिंकिंग, म्हणजे एक निर्माती म्हणून. कारण की बरेचसे तमाशा कलावंत, जसं गणेश म्हणाल तसं, त्यांचं आत्ता दसऱ्याला सीझन चालू होतो आणि मग 8 महिने ते बाहेर असतात. तर आत्ता जे ॲक्टिव्हली तमाशाच्या फडांमध्ये काम करणारे कलावंत आहेत ते त्यांच्याबरोबर मी कामच करू शकत नाही जर मला हे नाटक चालवायचं असेल तर, कारण ते 8 महिने नसणारच. ते महाराष्ट्रभर कुठल्या कुठल्या खेड्यापाड्यात फिरत असणार, मग हे नाटक कसं चालवायचं. सो तिथे ती प्रॅक्टिकॅलिटी आणि एक निर्माती आली आणि मग आम्ही असं ठरवलं की आता सुधाकर दादा सीमाताई हे आता ॲक्टिव्हली फडाचे तमाशाला जात नाहीत, पण ते गेली 40 वर्ष तमाशामध्ये काम करतायत. सो ते आणि मग काही इतर कॅरेक्टर्ससाठी बॉम्बेचे मुंबईत नाटक करणारी लोक. आणि दुसरं जे गणेश म्हणाला की आम्हाला 2 फॉर्म्स बरोबर एक्सपेरिमेंट करायचं होतं. जसं हे प्युअर वगनाट्य नाही आहे किंवा हे प्युअर मॉडर्न ड्रामा नाही आहे, मॉडर्न प्ले नाही आहे. सो हे 2 फॉर्म्समध्ये आम्हाला एक्सपेरिमेंट करायचं असल्याने ह्या 2 फॉर्ममधली लोकांनी येऊन ते एकत्र काम करावं, असाही एक तिसरा त्याच्यात विचार होता. सो अशा सगळ्या विचारातनं ते फडा तमाशातले कलावंत आणि ही अशी ती टीम एक तयार झाली. गणेश, जसं हे एक वेगळेपण आहे तसंच आणखीन एक वेगळेपण ऐकलंय, हे खरं आहे का की लाईव्ह म्युझिक, संगीत, हे धाडस कसं काय करावं असं वाटतं? ते धाडस या फॉर्मचीच गरज आहे मुळात. कारण जसं ही म्हणाली की म्हणजे ही आयडियासुद्धा हिचीच होती की आपण लाईव्ह म्युझिकच करायचं आहे कन्फर्म. त्याची 2 कारणं पण होती. एक तर तमाशावरचं तुम्ही नाटक करणार आणि ते रेकॉर्डेड म्युझिकने करणार, म्हणजे जसं जनरली फिल्ममध्ये जो तमाशा दाखवतो आपण तेच स्टेजवर दाखवणार, अर्थ तोच झाला त्याचा. पण ते न करता माझ्याकडे एकतर 2-3 हत्यार होती. एक त्यातलं मोठं हत्यार म्हणजे सीमाताई पोटे, जी बाई म्हणजे नाटक बघताना अंगावर काटा येतो लोकांच्या की ती बाई गाते वरच्या पट्टीत आणि ती नुसती गात नाही तर ती नाचताना गाते. म्हणजे आणि हे आपल्याकडच्या लोकांना खूप मोठी गोष्ट आहे, पण त्या बाईसाठी ती नाही आहे, ती सहज करते, हे तिचं रोजचं काम आहे. सो असे जे काही मुद्दे आहेत. दुसरं हत्यार होतं माझ्याकडचं ते म्हणजे भालचंद्र पोटे, जो त्यांचा मुलगा आहे, ज्याला आम्ही प्रेम म्हणतो. तो जो स्वतः ऑर्गन वाजवतो, स्वतः म्युझिकचं सगळं, आत्ता आमचं डिपार्टमेंट जवळपास तो आणि प्रकाश किंवा अजित असे 2 ढोलकीपटू आहेत, ते आलटून पलटून प्रयोग करतात. तर हे 2 जण सांभाळतात. आणि त्यात मजा अशी की भालचंद्र पोटे हा स्वतः त्यात ॲक्टिंग पण करतो. म्हणजे तो दोन्ही कामं करतो. तो म्युझिक पण सांभाळतो लाईव्ह आणि प्लस तो ॲक्टर म्हणून पण सीन्स करतो. सो ह्या अशा ज्या गोष्टी आहेत ज्या तुमच्या समोर घडत असतात आणि प्रेक्षक म्हणून त्या तुम्हाला सतत अचंबित करतात. सो या अशा गोष्टी सोडून मी का रेकॉर्डेड म्युझिकच्या प्रेमात पडू? जर माझ्याकडे आहेत हुकमी एक्के टाकायला तर मग मी का म्हणजे डाव सोडून मागे जाऊ? सो माझा सरळसोट हिशोब तो होता. तिसरी गोष्ट ही की या फॉर्मचीच डिमांड आहे की हा फॉर्मच, लोकनाट्य हे जनरल कुठला तरी पंच वाजला किंवा एखाद्याने टाकला तर त्याच्यावर जर ढोलकीवर मागे थाप नाही पडली तर ते लोकनाट्य म्हणजे ऐकताना सुद्धा त्रास होतो. सो माझं म्हणणं आहे की या सगळ्या गोष्टी ऑथेंटिक करत असतानाच त्याला मॉडर्न थिएटरचा एक पाठिंबा आहे आणि म्हणून हे नाटक करायला जाम मजा आली. कारण हा खूप विचित्र, थोडा वेगळा आणि तरीसुद्धा नॉर्मल नाटक असलेला आणि तरीसुद्धा रेग्युलर वगनाट्य असलेला फॉर्म. त्यामुळे आत्तापर्यंत जितके प्रयोग झालेत त्या प्रयोगात सगळ्यांना याच गोष्टीचं आश्चर्य वाटतं की अरे यार, ती बाई इतकी अफलातून गाते. म्हणजे पहिल्या 2 प्रयोगात लोक येऊन त्यांना सांगून गेले कॉम्प्लिमेंट देऊन की छान, हा त्या रेकॉर्डिंग वर तुम्ही हे करताना अगदीच गाताय असं वाटतं. म्हणजे नाही मी गाते. म्हणजे
अजिबात सूर सुद्धा हलत नाही, आवाज सुद्धा त्या बाईचा कापत म्हणजे नाही, ओके काहीच हाय नाही एकदमचा हा जिवंतपणा आहे. ऍक्च्युली. हा. आता तुम्ही 25 प्रयोगांकडे वळताय, म्हणजे आता एवढे प्रयोग केलेले आहेत तुम्ही. अभिनेता म्हणून किंवा तू अभिनेत्री म्हणून काय बोलक्या प्रतिक्रिया आतापर्यंत मिळाल्यात, काही शेअर करू शकाल का तुम्ही? लोकांना भरपूर आवडतंय नाटक. म्हणजे अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर संख्या तशी फार नाही आहे प्रेक्षकांची असणारी, पण तरीसुद्धा बऱ्यापैकी प्रेक्षक असतात आणि जे काही येतात ते एकदम खूप छान दिलखुलासपणे मनाने प्रतिक्रिया देतात की खूप छान नाटक आहे, त्यांना खूप आवडतं आहे. आत्तापर्यंत साधारण आम्ही 20 प्रयोग केलेले आहेत. 25व्या प्रयोगाकडे आमची गौडदौड चालू आहे. सगळ्या प्रयोगांना जवळपास स्टँडिंग ओवेशन आहे. लोक येतात, मिठ्या मारतात, गळ्यात गळे टाकून रडतात. त्यांना भरपूर काही वाटतंय, भरपूर काही बोलावंसं वाटतं आमच्याशी. त्या 2 वर्षांच्या कोरोनाच्या काळामध्ये त्यांनीही काही गोष्टी सहन केलेल्या आहेत, ज्या गोष्टी त्यांना तिथे बोलाव्याशा वाटत नाही, ज्या गोष्टी आम्ही रंगमंचावरती उभा राहून त्यांच्या वतीने बोलतोय असं त्यांना कुठेतरी वाटतं आणि त्यांनी खूप ॲप्रिशिएट केलं. आत्तापर्यंत खूप सुंदर रिस्पॉन्स आहे लोकांचा. सरतेशेवटी एक महत्त्वाची गोष्ट गणेश विचारावीशी वाटते की तुला हिंदीवाल्यांनी मधल्या काळामध्ये पळवलं होतं का? म्हणजे अनेक वर्षांच्या या गॅप नंतर तू मराठीमध्ये आम्हाला दिसतोयस. मराठीची प्रतिभा तिकडे वळावी. नाही अजिबात नाही. मी मराठी नाटक बऱ्याच वर्षांनी केलं, पण मराठी बाकी सिनेमे वगैरे मी करतोय, म्हणजे ते चालू आहेत. पण नाटक मी बऱ्याच वर्षांनी केलं, हे खरं आहे. कारण मुळात ते एखादं नाटक आपण करावं असं वाटायला पाहिजे. म्हणजे ती किक नसेल तर मग मजा नाही. जी किक या नाटकाने दिली. म्हणजे मधल्या काळामध्ये असं तुझ्या वाट्याला आलंच नाही काही की ज्याने किक बसावी? हा, म्हणजे 1-2 वेळा आलं नाही असं नाही, पण त्यात प्रत्येक गोष्ट असते ना, जी आता यात मीच लेखक किंवा सुधाकर दादांनी पटकन आमचं दोघांचं सॉलिड जमलं आणि सावित्रीने ते मान्य केलं वगैरे म्हणून ते झालंय असंही आहे. पण तेही आहे की मी डिरेक्टर म्हणून काम करताना प्रत्येक वेळेला लेखकाला मी म्हणीन तेच योग्य वाटायला हवं असंही नाही, त्याची स्वतःची मतं असणार आहेत. पण तसंच हेही आहे की त्याचं स्वतःचं मत असलं तरी दिग्दर्शक म्हणून माझं स्वतःचं मत असणारच आहे. तर ती दोन्ही मतं कुठेतरी मॅच पण व्हायला पाहिजेत. पण मला असं म्हणजे ते एखादं नाटक करावं असं तुम्हाला आतून वाटणं खूप गरजेचं आहे, जे मला ह्या नाटकाने दिलं, मी खरंच सांगतो. कारण आणि ते का वाटतं असं आतून वाटतं त्याची सगळ्यात मोठमोठी कारणं आत्ता समोर येत आहेत. म्हणजे का परवा आत्ता एका प्रयोगाला आमच्या आत्ता वामन केंद्रे सर येऊन गेले, तर त्यांनी स्वतः ॲप्रिशिएट केलं आणि सांगितलं की ही अशी वेगळ्या प्रकारची नाटकं येणं खूप गरजेचं आहे. त्यांनाही ते जाणवलं. नयनाताई आपटे आल्या होत्या, त्यांनी मला विचारलं की हे नाटक ॲक्च्युली याचं डॉक्युमेंटेशन करून ठेवा, कारण अशा वेगळ्या प्रकारच्या वगनाट्यांचं आत्ताच्या हे मॉडर्न थिएटरकडे जाणारं वगनाट्य आहे, तर हे त्या प्रवासातलं नाटक आहे. त्यामुळे अशा नाटकांचं डॉक्युमेंटेशन असायला पाहिजे, जे पुढच्या लोकांना फार रिसर्च आणि बाकीच्या गोष्टीला कामाला येईल. सो ह्या अशा गोष्टींमध्ये एवढ्या मोठमोठ्या लोकांनी आपल्या कामाची प्रशंसा करणं किंवा त्याची दखल घेणं ही आमच्यासाठी, म्हणजे आमच्यासारख्या लोकांसाठी खूप मोठी गोष्ट आहे. सो मला म्हणायचं की हे असं नाटक जर करायचं असेल किंवा असं वेगळ्या पद्धतीचं, वेगळ्या धाटणीचं काहीतरी करायला मिळणार असेल ना, तर मी करत राहीन नाटक. म्हणजे याचं सगळं क्रेडिट निर्मातीकडे येतं ॲक्च्युली. हो. बरं, निर्मातीला एक नाटकाच्या बाहेरचा प्रश्न विचारायचा आहे की जी निर्माती अंधश्रद्धा अजिबात मानत नाही, तिच्या प्रोडक्शनचं नाव काली बिल्ली प्रोडक्शन असं म्हणूनच आहे. काली बिल्ली म्हणूनच नाव आहे. हा, की जे अंधश्रद्धा मानतात त्यांना सांगण्यासाठी आहे की बघा आमच्या प्रोडक्शनचे नाव काली बिल्ली प्रोडक्शन आहे. आणि माझ्या घरी पण एक काली बिल्ली आहे. त्यामुळे आमची मॅस्कॉट आहे जी माझ्या घरी आहे. आणि ऑल्सो पॅरिसमध्ये कॅट नुआर म्हणून एक खूप फेमस थिएटर स्पेस आहे, ज्याचं लिटरल ट्रान्सलेशन इज ब्लॅक कॅट. आणि सो देर इज अ इन्स्पिरेशन फ्रॉम देअर ऑल्सो. पण का नाही काली बिल्ली करायचं? त्यामुळे जे आम्हाला नाही करायचं सांगतो ते आम्ही करतो. सो आम्हाला लोकांनी सांगितलं की वगनाट्य आणि हे असं व्यावसायिकला होणार नाही, तर आम्ही ते करतोय. आम्हाला लोकांनी सांगितलं की फेमस ऍक्टर्स घेतल्याशिवाय व्यावसायिक नाटक तू तुझं पहिलं निर्माती म्हणून करतेस, जरा परत विचार कर. तर आम्ही तेही करतोय. म्हणजे काली बिल्लीला प्रतिसाद खूप चांगल्या पद्धतीने मिळालेला आहे. आणि आता तुम्ही 25व्या प्रयोगापर्यंत आलेला आहात,
त्यासाठी तुमचे सगळ्यांचे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत. थँक्यू सो मच. ओके. आणि मंडळी, ही होती संपूर्ण टीम ओके हाय एकदमची. सो इथून पुढे सगळंच ओके असणार आहे. या नाटकाचा 25वा प्रयोग आता होऊ घातलाय. निश्चितच तुम्हाला हे नाटक खुणावत असेल तर, हा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर तो लवकरात लवकर लाईक करा, त्याच्यावरती कमेंट करायला विसरू नका. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमचं हे चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर ते लवकरात लवकर सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकन दाबायला विसरू नका, कारण शास्त्र असतं.